डोळा माझा बाप त्रिभुवना परता, जो देखी मुक्तता तुचिला हे. जीव जंतू कृमी मुंगी नेत्रामध्ये, वास्तव्य गोविंदे केले पहा. ज्ञानदेवाचे बोल उघड निर्मळ, जानवाचे जड स्थिर वाहे. जानवीचे जड स्थिर वाहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग यातील श्लोक क्रमांक 2 आणि माऊलींनी या ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये या श्लोकवर केलेलं 8 क्रमांकाच्या ओळीचं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अधियज्ञ कथम को अत्र देहस्मिन् मधुसूदन, प्रयाणकाले च कथम ज्ञेयोसी नियतात्मभी. अर्थात या ठिकाणी अर्जुन महाराज केवळ आपल्या मित्राला भगवान श्रीकृष्णाला फक्त प्रश्नच विचारत नव्हते महाराज, तर ते परमपुरुष पुरुषोत्तम भगवान यांना प्रश्न विचारत होते. रणांगणावर येतानाच भगवंताविषयी नितांत श्रद्धा अर्जुनाच्या मनात होतीच, विश्वास होताच. म्हणून तर नारायणी सेना भगवंताची एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला स्वतः भगवान श्रीकृष्ण, तेही निशस्त्र, हातात शस्त्र घेणार नाही अशी प्रतिज्ञा केलेले निशस्त्र भगवान एका बाजूला. निवडायचा अधिकार अर्जुनाला दिला, परंतु नम्रपणे नाकारला. का? त्यावेळेस हे पथ्य पाळत होते महाराज की आधी अधिकार कोणाचा आहे. मदत मागायला दुर्योधनही आला, अर्जुन महाराजही आले, परंतु आधी दुर्योधन पोचला होता. भले तो भगवंताच्या उशाशी बसला, कारण पायथ्याशी बसणं, पायाजवळ बसणं त्याला अपमानास्पद वाटलं ते, की पायथ्याशी कसं बसू, मी राजकुमार आहे. परंतु अर्जुन उशिरा येऊन भगवंताच्या पायाजवळ बसला. साहजिकच भगवंत उठले त्यावेळेस पहिली दृष्टी अर्जुनावर पडली आहे आणि सांगितलं, अरे अर्जुना, तू केव्हा आलास आणि काय काम आहे. अर्जुनानं उत्तर द्यायच्या आत दुर्योधन उत्तरला महाराज की केशव, आधी मी आलो आहे म्हणे, आणि मला युद्ध हो घातलेल्या युद्धामध्ये मदत हवी आहे. भगवंत म्हणला, बरोबर आहे, अर्जुनही त्याकरता चाललाय, तूही त्याकरता चाललेला आहे, परंतु माझं लक्ष आधी अर्जुनाकडे गेलं म्हणून अधिकार अर्जुनाचा आहे. दुर्योधनानं त्यावर अपील टाकायच्या आधी, भगवंताचं हे बोलणं खोडायच्या आधी अर्जुनानं खोडून काढलंय महाराज की नाही केशव, आधी दुर्योधन आलेला आहे, त्याला आधी मागू दे, त्याचा अधिकार आहे. आणि आपल्या बुद्धीप्रमाणे दुर्योधनानं मागितलं नारायणी सेना, कारण निशस्त्र भगवंताला घेऊन करायचं काय. अर्जुनाला अत्यानंद झाला महाराज. भगवंत म्हणतात, अरे मी निशस्त्र आहे, हातात शस्त्र घेणार नाही प्रतिज्ञा केलेलं आहे अर्जुना मी. म्हटले असू दे, यत्र योगेश्वरः कृष्ण, मला माहिती आहे तू आहेस ना, बस अवघी चिंता वारली, आम्हाला कशाची फिकर नाही, फक्त तू आमच्या सोबत राहावं. ही श्रद्धा होती महाराज, हा विश्वास होता अर्जुनाच्या मनामध्ये. म्हणून या ठिकाणी प्रश्न तो त्या श्रद्धेनं विचारतोय. खात्री आहे अर्जुनाला की आपल्या सर्व प्रश्नांचे, सर्व शंकांचं उत्तर फक्त भगवंत देऊ शकतात.
तद्विद्वी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. भगवंताच्याच भाषेत सांगायचं झालं तर इतके गुण असलेला आध्यात्मिक गुरु मला सहजपणे लाभला आहे आणि त्यामुळे त्याचं सोनं अर्जुन करून घेतोय. अर्जुन हे जाणून होता की प्रत्येक शंकेचं, प्रत्येक प्रसंगाचं, येणाऱ्या प्रत्येक संकटाचं सोल्युशन या परमात्म्याजवळ आहे. उगाच शरण गेलेला नाही. यच्छ्रेयसां निशितं ब्रूहि तन्मे शिष्यस्त्यहं शाधिमांतां प्रपन्नम. पूर्ण अर्थानं शरण आलोय अर्जुन म्हणतो. आणि भगवंताने या संशय प्रकरणावरच 4थ्या अध्यायामध्ये 3 श्लोक, अंतिम 3 श्लोक याच्यावर प्रकाश टाकलेला आहे महाराज. अज्ञस्य श्रद्धानस्य संशयात्मा विनश्यती नायम लोको अस्ति न परो न सुखम संशयात्मना. पहिली गोष्ट, संशयी मनुष्य इथं सुखी राहत नाही, परलोकात सुखी राहत नाही. दोन्ही ठिकाणी संशयी मनुष्य हा स्वतःही सुखी राहत नाही आणि दुसऱ्यालाही सुखी राहू देत नाही. आणि अज्ञान आणि अश्रद्धा यामुळे संशय उत्पन्न होत असतो. आणि त्यावर 42व्या श्लोकामध्ये 4थ्या अध्यायात भगवंत सांगतात, 41 आणि 42 दोन्ही श्लोकामध्ये, तस्मात् अज्ञान संभूतं मृतस्तम ज्ञानासीनात्मना चित्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत. ज्ञानाची प्राप्ती करून घ्या अर्जुना, संशय शिल्लकच राहणार नाही. आणि संशय शिल्लक राहत नाही तोवर शांती जीवाच्या ठिकाणी प्राप्तच होत नाही. अज्ञस्य श्रद्धाणस्य संशयात्मा विनश्यती. विनाश ठरलेला आहे. जर संशयाचं भूत मनातून उतरत नसेल तर शेवट ठरलेला आहे सर्वनाश. म्हणून ज्ञानाची प्राप्ती करून आणि अतिशय श्रद्धापूर्वक जीवानं वागलं तर मनातलं संशय दूर होतं. नाही, लोक काही म्हणू द्या, असं होणं शक्य नाही अशी दृढ श्रद्धा जर असेल किंवा प्रत्यक्ष त्याची खात्री करून घेतली, ज्ञानाची प्राप्ती करून घेतली, खरं प्रकरण काय आहे हे जर स्वतः हाताळलं पाहिलं तर मनातलं संशयाचं भूत दूर होतं महाराज. म्हणून संशय पहिली गोष्ट मनात येऊच नाही. कारण जिथं तुमचे रिलेशन आहेत, संबंध आहेत, शरीराशी का होईना जे काही नाते जोडलेले आहेत, त्या नात्यांचा आदर करायचा असेल आणि ते नाते जर तितके जिव्हाळ्याचे असतील तर संशयाला जागा राहत नाही. पण तरी सुद्धा अज्ञानामुळं 2 कारणं सांगितले संशय उत्पन्न होण्याचं. एक अज्ञान आणि दुसरं अश्रद्धा. अज्ञस्य अश्रद्धाणस्य संशय आत्मा विनश्यती. 40 क्रमांकाचा श्लोक 4था अध्याय. अज्ञस्य अश्रद्धाणस्य संशयात्मा नायम लोक अस्ति न परो न सुखम संशयात्मना. मग योग संन्यस्त कर्माण ज्ञान संचिन्न संशयम आत्मवंतन कर्मंती निबंधंती धनंजय. ज्ञानाची प्राप्ती करून घ्या अर्जुना, संशय दूर होऊन जाईल. श्रद्धेनं वाग, संशय दूर होऊन जाईल. उपाय सांगितलेले आहेत. श्रद्धावान लभते ज्ञानं तत्परास. मग ज्ञानाची प्राप्ती कशी होते तर त्याला श्रद्धा आली. श्रद्धावान लभते ज्ञानं तत्परा संयतेंद्रिया ज्ञानं लब्धा पराम शांतीम अचिरेनाधी गच्छती. शांती त्याच्याशिवाय मिळत नाही महाराज. आणि सुख आणि शांती करतात जर सगळ्यांची धडपड आहे तर भगवंत अतिशय मोजक्या शब्दामध्ये आणि अनायासप्रमाणे प्राप्त होणारी शांतीचा मार्ग अर्जुनाला सांगतायत की काय नाही, अज्ञान दूर कर आणि श्रद्धावान बन. संपलं. पुन्हा तुला काही करायची गरज नाही. आपोआप शांती मिळेल, चित्ताच्या ठिकाणी स्थिरता मिळेल.
तैसे यावर भाषण करताना माऊली 8व्या क्रमांकाच्या ओळीत म्हणतात की किरीटी कामधेनूचा पाडा, वरी कल्पतरूचा आहे मांदोळा, मनोने मनोरथ सिद्धीची चाळा, तो नवल नव्हे. माऊली वर्णन करता या ठिकाणी माऊली म्हणतात की बघा योग कसा जोडून आलाय. किरीटी कामधेनूचा पाडा. कामधेनू काय असते महाराज? इच्छा व्यक्त करावी, पूर्ण करत असते. तर हा किरीटी, हा अर्जुन काय आहे तर म्हणे कामधेनूचा पाडा आहे. त्या कामधेनूचे हे वासरू आहे. पुन्हा आणखी योग पुढं माऊली काय शब्द आहे हो माऊलींचे, वरी कल्पतरूचा आहे मांदोळा. आणि ती गाय जिथं बांधली आहे कामधेनू, त्याच्यावर पुन्हा कल्पतरूचा मांडव घातलेला आहे. मला सांगा, इच्छिलेली वस्तू देणारी कामधेनू आहे. ती कामधेनू जिथं बांधली त्याच्यावर कल्पतरूचं झाड आहे, मग त्याचा मांडव आहे. असा हा इतका दुग्ध शर्करा योग असल्यानंतर जे वासरू आहे अर्जुन रूपी त्या कामधेनूचं, त्याचे मनोरथ का पूर्ण होणार नाही महाराज? मनोने मनोरथ सिद्धीची या चाळा, तो नवल नव्हे. त्यात नवल काय आहे? प्रत्यक्ष भगवंत जो सगळ्याच इच्छांची पूर्तता करणारा प्रत्यक्ष त्या ठिकाणी कामधेनूरूपी तो कल्पवृक्षरूपी भगवंत त्या ठिकाणी अर्जुनाला लाभलेला आहे. त्याच्या अमृतवाणीतून, त्याच्या उपदेशातून अर्जुनाच्या इच्छा पूर्ण का होणार नाही? जे जे अर्जुनाने इच्छिलं, जे जे प्रश्न उपस्थित केले, त्या सगळ्यांचं निरसन भगवंतानं केलं आहे. कारण अधिकारच तसा होता. जगद्गुरू आहेत, त्रैलोक्याचा स्वामी आहे महाराज. काय कमी आहे? काय तुटी कदा कासयाची, त्या ठिकाणी कशाची कमी आहे हो? समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटी कधी कासयाची, कशाचीच कमी नसते. असा हा अध्यात्म गुरु अर्जुनाला लाभलेला आहे. आणि अर्जुनाच्या या 8 शंकांचं निरसन भगवंत करणार आहेत, याचं वर्णन पुढे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.